याच्या अगोदर 2 सीटा होत्या. टीव्ही ओरडू ओरडू सांगते काय महाराष्ट्र में काँग्रेस का सफाया हो गया म्हणून. नाही, आताच कोणतरी बोलता बोलता म्हणलं अनेक राज्यामध्ये काँग्रेसची सरकार नाही, त्याचं सांगते काय. पण बहुजन समाज पार्टी पडली ही गोष्ट आनंदानं मीडियावाला ओरडू ओरडू सांगायला की भूसपाट हो गई, फलाना हो गया, भिस्ताना हो गया. त्या गोष्टीवर आमचे लोक काय चाललंय. मी आणि थोरात साहेब या गोष्टीवर हे केलो की थोरात साहेबांना मी सांगितलं किंवा गेल्या वेळेस बहुजन समाज पार्टीचे 10 पार्लमेंट मेंबर होते. त्यावेळेस कोणी स्टेटस ठेवलं नाही, कोणी म्हणलं नाही. इतर आपले जे समाजातले लोक आहेत, एक ते रावण नावाचा दलाल येतोय तर महाराष्ट्रामधल्या जितके काही समजा हे दलालच होत याच्या प्रत्येक स्टेटसवर त्याचा फोटो दिसू लागला प्रत्येकाचा. म्हणजे 10 आलेले खासदार हे काही करू शकत नाही, फक्त एक आलेला खासदार हे करू शकतात. आता तुम्ही कोणाची अवलादा कोणासाठी काम करायला. ते अरविंद केजरीवाल त्यांना काय म्हणला बाबासाहेबांचे फोटो हर दफ्तर में लगेगी, जसं काय बाबासाहेबांचे फोटो कोणत्या ऑफिसामध्ये लागतच नाही. किती बनवाबनवीचे काम आहेत सगळे फोटो याला मोबाईलला स्टेटस त्या अरविंद केजरीवालचं प्रत्येकाच्या याला का तर बाबासाहेबांचे फोटो त्यांना प्रत्येक दफ्तरमध्ये लावायला सांगितले. अहो राहतेच ना ते. म्हणजे हे दलाल ह्या दलाला म्हणजे दलालाची जे काही प्रपोगंडा करायची आहे त्याला रोखायचं जर असेल तर आपल्याकडं हत्यार म्हणजे कॅडर आहे, बाबासाहेबांचे विचार आहेत. हे आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्या कार्यकर्त्याला जर याची जर शिकवण जर आपण जर दिली तर नक्की हे काय बदल घडणं म्हणजे काय अवघड गोष्ट नाही. बाबासाहेबांच्या नावावर बाबासाहेबांच्या विचारधारेवर लोक जीव देतात. गौतम वाघमारे सारखा माणूस त्याला काही पैसे दिले होते काय, समाजाने पैसे दिले होते का नाही. मर्र बाबा तो बाबासाहेबांच्या त्या विद्यापीठासाठी जीव दिला की नाही का. मग जे लोक बाबासाहेबांच्या नावासाठी जीव देऊ शकतात, बाबासाहेबांच्या पुतळ्याला एखादं कंकर जर कोणी जर खडा जर मारला तर आमची आजही त्या तळपयाची मुंगी मस्त करा जर आम्ही मारायला भीना आणि मरायला भीना. मग जे लोक मारायला आणि मरायला जर भीत जर नसतील ते लोक काही करू शकतात. अहो आपल्या पुढे आहे ना आतंकवादी कमी आहे, त्या आतंकवाद्याला तरी काहीतरी भेटत असं म्हणून ते करत असत, पण आम्हाला तर काही भेटणार. तरी आमच्या मनामध्ये आंबेडकरवाद किती भयानक आहे. म्हणजे आम्ही आज कोणाला मारू शकता की नाही. मग जे माणसं मारू शकतात मरू शकतात ते माणसं काही करू शकतात. फक्त त्याच्यापर्यंत अप्रोच होणं आणि त्याला आंबेडकर वाद सांगणं हे फक्त आताच्या सध्याच्या काळाची गरज आहे. हर गोष्टी हे होत राहते चलत राहते. आमचे काय बापदादे राजा होते ना आम्ही कसं आता भिकारी झालो अशातली गोष्ट आहे. खरं म्हणलं तर एक गोष्ट अशी आहे की नंगे खुदा डरताय म्हणल्यासारखी गोष्ट आहे. आज आमच्याजवळ काही नसून सुद्धा ते पेचामदे आहे. ह्या देशामध्ये बीजेपी आली, काँग्रेस विपक्षाच्या भूमिकेमध्ये बसली. ह्या दोघांची न चर्चा नसून त्या देशामध्ये बहुजन समाज पार्टी कशी पडली, बहुजन समाज पार्टीचे का खासदार आले नाही म्हणजे ही चर्चा चालू आहे. पुरी चर्चा हीच चालू आहे. म्हणजे आज आम्ही जरी करता पडलो असो तरी चर्चेमध्ये केवळ बहुजन समाज पार्टीच आहे की म्हणजे प्रत्येकाच्या. मला तर आता बाहेर निघाले आणि कस का पडली पडले राजकारणामध्ये पडतात त्याच्यात काय. पण या ठिकाणी मी अधिकच न बोलता एकच माझी प्रामाणिकपणे विनंती आहे कार्यकर्त्याला. याच्यानंतर आपण एक बैठक घेणारच आहोत आणि माझी प्रामाणिक अशी विनंती आहे की विधानसभेचे जे लोक आहेत कोणाला काही जबरदस्ती नाही. काम हे तुमच्याही घरचं नव्हतं आणि मजाही घरचं नव्हतं. काम कोणाचं आहे, समाजामधल्या जे लोक तळागाळामध्ये आहेत हे लोकांचं जीवनमान कसं उंचावलं पाहिजे. या ठिकाणी आपले आमदार खासदार किंवा जिल्हा परिषद